नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर जाधव दाम्पत्य आहे. ह्या इंटरव्ह्यूसाठी मला साठे काकांनी सांगितलं की यांचं नक्की घ्या. हे एक गजानन महाराजांचे उपासक आहेत आणि त्यांना साठे काकांनी खूप काय काय शिकवलेलं आहे. तर नमस्कार दादा, तुमचं जरा इंट्रोडक्शन द्या दोघांचं. जय गजानन, जय नाना. मी राहुल जाधव. माझं वर्कशॉप आहे MIDC मध्ये. मी चिंचवडमध्ये राहतो. साठे काकांबरोबर 2018 पासूनचा परिचय झाला. त्यापूर्वी मी 2012 मध्ये गजानन महाराजांच्या सेवेत आलो. माझे गुरु सदाशिव पेठेमधले आनंद पेठे महाराज होते. त्यांची गजानन महाराजांची गादी होती, त्यामुळे गजानन महाराजांची उपासना होती. त्यांनी अनंतात विलीन झाले 2011 मध्ये. तर त्याच्यानंतर 2013 मध्ये मी गजानन महाराजांच्या सेवेत आलो. ऍक्च्युली तोपर्यंतही मी शेगावला कधीच गेलो नव्हतो. गजानन महाराजांना फॉलो करायचं, पण मी शेगावला कधीच गेलो नव्हतो. पण 2012-13 मध्ये जाणं झालं आणि त्याच्यानंतर मग काही कारणांनी गजानन महाराजांनी अशी कृपा केली की सगळे गजानन महाराजांचे भक्त भेटायला लागले. बिझनेसमधले प्रॉब्लेम त्यांनी स्वतः सॉल्व्ह केले. त्याच्यामध्ये जर म्हटलं तर संजय करक म्हणून माझे मित्र झाले, ते व्यवसायातूनच भेट झाले. ते पण गजानन महाराजांचे फॉलोअर होते. त्यांचा एक अनुभव मी गजानन महाराजांबद्दल सांगू शकतो. 2013 मध्ये माझ्याकडे काहीच काम नव्हतं वर्कशॉपवर आणि नवीन डेव्हलपमेंट चालू होती. तुला प्रचंड काम मिळणार होतं, पण तो रॉ मटेरियल मला डेव्हलप होत नव्हतं. पण कसं विकसायचं आणि 3-4 महिने ते चाललं होतं. वर्कर चार वर्कर बसून होते आणि मटेरियल जर मला मुंबईवरून घ्यावं लागलं असतं तर एक 4-5 टन बनवून घ्यावं लागलं असतं. ते सुद्धा 120-130 रुपये रेटमध्ये घेऊन रुपयाने बनवायला लागलं आणि 5 लाख रुपये ऍडव्हान्स पाठवायला लागलं असतं. त्यावेळेस माझ्याकडे 1 लाख रुपये पण नव्हते कोणाला ऍडव्हान्स देऊन करायला. आणि रिस्क पण होती की एकदा आपण ऍडव्हान्स दिला आणि रॉ मटेरियल जर रिजेक्टेड आलं तर आपण काय करणार. अजून सॅम्पलिंगसाठी पण मटेरियल नाही आपल्याकडे. तर 4 महिने हे चाललं होतं. तर एक दिवस एकाकडून नंबर मिळाला की बाबा हे ड्रॉ करतात मटेरियल आणि पाहिजे तेवढ्या किलो बनवून देतात, पण तुम्हाला खूप व्यावहारिक आणि व्यवस्थित वागावं लागेल. म्हणजे ते पहिल्यापासून आपला बिझनेसच आहे आणि आपण सगळं व्यवहार समोरच बिझनेस करतो आपण. तर मग मी दरक साहेबांचा फोन नंबर मिळाल्यानंतर मी त्यांना फोन करत होतो. तर 1-1.5 महिना फॉलोअप करत होतो. त्यांना थोडा वेळ झाला. ते म्हणाले या तुम्ही आमच्या टर्म्स अँड कंडिशनवर काम करता आलं तर आम्ही तुम्हाला मटेरियल नक्की देऊ. आणि मी ही साईज बनवली नाहीये. स्पष्ट सांगायचं झालं तर ही साईज मी कधी बनवली नाहीये. तर या तुमची काय रिक्वायरमेंट आहे ते सांगा, प्रयत्न करू म्हणाले. माझं MIDC भोसरीमध्ये वर्कशॉप असल्यामुळे त्यांचं वर्कशॉप होतं मरकळला. तर मग मी त्यांना एक दिवस अपॉइंटमेंट मिळाल्यामुळे मी भेटायला गेलो. तर भोसरीवरून मरकळला जाण्यासाठी भोसरीतून एक रोड जातो दिग मार्ग. तर तिथं गजानन महाराजांचं मंदिर आहे राईट साईडला. आणि पुढे गेल्यानंतर साईबाबांचं मंदिर आहे. माझ्याकडे 2 व्हीलर होती तेव्हा. गजानन महाराजांच्या मंदिरासमोर गेलो. बाहेरूनच तसा नमस्कार केला महाराजांना की महाराज मी चाललोय. मी थांबलो पण नाही, गाडीवर चालत्या गाडीवर पुढे आलो. साईबाबांचं मंदिर आहे डाव्या साईडला आळंदीकडे जाताना. तर साईबाबांना सुद्धा बाहेरूनच नमस्कार केला. मी जातोय, माझं काम होऊन द्या. मग असं काय वाटलं काय माहिती. मग मी रिटर्न आलो पुढे जाऊन 1 किलोमीटर. म्हणलं गजानन महाराजांना समोर जाऊन सांगायचं की तुम्ही माझं काय झालं ते काम झालं पाहिजे. मग 1 रुपया ऍडव्हान्स न देता मला योग्य रेटमध्ये मिळालं तरच मला काम करता येईल. ते तुम्ही काय ते बघा म्हणजे असं सांगायचं आणि नंतरच पुढे जायचं. मग मी पुढे गेलो. आलो गजानन महाराजांच्या मंदिरात दिल्लीमध्ये. महाराजांना नमस्कार केला की मनापासून मनातलं बोललो. म्हणलं महाराज आता काही खरं नाहीये. म्हणलं की 4-5 महिने एक तर काम नाहीये आणि हे काम मिळालं तर आपलं चांगलं चालेल. आपले वर्कर वगैरे सगळे प्रॉब्लेम्स निघून जातील आणि बाहेर नुकसान पण निघून जाईल. तर त्यांनी योग्य रेटमध्ये पण दिलं पाहिजे, आपल्या पैशामध्ये पण बसलं पाहिजे. आणि मग मी महाराजांना विनंती करून गेलो. त्यांच्या वर्कशॉपवर गेलो. त्यांचं वर्कशॉप मोठं होतं, म्हणजे त्यांची कंपनीच आहे. मग त्यांच्या केबिनमध्ये बसलो, त्यांच्याशी बोललो. मग ते म्हणाले अहो मी साईज केली नाहीये, पण मी प्रयत्न करतो आणि तुम्ही ऍडव्हान्सवर काम करतो आणि तुम्हाला देईल नक्की करू. मग असं त्यांच्या ऑफिसमध्ये कुठे गजानन महाराजांचा फोटो नाही. त्यांच्या कंपनीचं नाव पण असं लक्ष्मी स्टील राईट म्हणून. आणि असं काहीच मला असं वाटलं नव्हतं की बाबा गजानन महाराजांचं हे फॉलोअर आहेत.
पण त्यांच्या टेबलवर मी हे पाहिलं, पावती पुस्तक पाहिलं. म्हटलं सर हे गजानन महाराजांचं पावती पुस्तक आहे, तर ते कशासाठी आहे? तर ते म्हणाले रमण बागमध्ये आम्ही पारायणाचा कार्यक्रम करतो प्रत्येक वर्षी. गजानन महाराजांची पालखी यायची त्याच्या प्रित्यर्थ. तर तेच आहे म्हणे की नोव्हेंबर महिन्यात आता आम्ही करणार आहोत. म्हटलं सर तुम्ही गजानन महाराजांचे फॉलोअर का? हो म्हणे आम्ही कट्टर गजानन महाराजांचे फॉलोअर. म्हणून माझ्या असं संयोगाने झालं की एवढं भरून आलं मला महाराजांची आठवण आली. आणि दोन्ही हातावर मी हाफ शर्ट घातला होता, दोन्ही हातावरचे सगळे केस असे उभे राहिले. त्यांना म्हणलं सर फक्त माझे हात बघा म्हणले. म्हणाले अहो सर तुमचे सगळे केस उभे राहिले अशा हातावर. म्हणलं तुम्हाला खोटं वाटेल म्हणलं सर की मी आत्ता दिघी मंदिरातून आलेलो आहे आणि महाराजांना विनंती करून आलेलो आहे. हे काय ते तुम्ही बघा आणि हा जॉब आहे ना ते सक्सेस झाला तर मला काही खरं. आता त्याला डायरेक्ट बोललो मी. म्हटलं आता तुम्हाला महाराजांनी सांगितलेले काय करायचं ते बघा. मग त्यांनी तो न होणारा जॉब अक्षरशः आठवड्याच्या आत मला करून दिला. आणि यू कॅन बिलीव्ह की जो मुंबईमध्ये 120 रुपये किलो आणि 4 टनाच्या खाली ऑर्डर कोणी घेणार नाही, तर त्यांनी अक्षरशः 65 रुपये किलोने 500 किलोची फक्त ऑर्डर, कुठे म्हणजे 5 टन आणि कुठे 500 किलो अशामध्ये त्यांनी करून दिला. आणि त्याच्यामुळे मला तो जॉबचा रेट कमी बसल्यामुळे ऑर्डर मिळाली. 1 लाख जॉब महिन्याला जाणार होते. माझं घर आणि हे सगळं लाईन बसून गेली. त्यामुळे माझ्या गजानन महाराजांचा प्रचंड विश्वास वाढला. प्रचंड. दादा ताईंचं जरा ओळख करून द्या. नमस्कार, मी विद्या जाधव. मी ऍक्च्युली लग्नाच्या नंतरच थोडस या आध्यात्मिक याच्यात. पण तुम्ही डॉक्टर सुद्धा आहात. हा, माझं ऍक्च्युली BMS झालेलं आहे, डॉक्टर आहे. लग्नानंतर काही वर्ष प्रॅक्टिस केली, मग नंतर मुलगा झाल्यानंतर थोडीशी ब्रेक झाली. आणि लग्नाच्या आधी देवावरती विश्वास होता, पण असं काही विशेष करणं होत नव्हतं. मिस्टरांबरोबर नंतर मग त्यांच्या गुरुकडे जाणं किंवा मंदिरात जाणं किंवा शेगावला जाणं हे हळूहळू चालू झालं. आणि मग या प्रवाहात मी पण त्यांच्याबरोबर उडली गेली. आणि त्यांना थोडंसं होतं पहिल्यापासून ग्रंथांचं वाचन म्हणा किंवा जप करणं, देवपूजा करणं. मग यांचं बघूनच, मिस्टरांचं बघूनच मी हळूहळू ते थोडं करायला लागले. आणि खरोटे आहेत आमचे गुरुबंधू, त्यांच्याबरोबर मग आम्ही शेगावला जायला चालू झालो. तेव्हा मला वाटतं ते पण लग्नानंतर एक म्हणजे मुलगा झाल्यानंतर बराच मोठा झाल्यावर 10-12 वर्षांनी आम्ही शेगावला जायला लागलो. मग नंतर मग गजानन महाराजांचा जास्ती मला अनुभव यायला लागले किंवा ओढ निर्माण झाली त्याबद्दल. आणि तेव्हा जायला लागलो. आणि मग नंतर दरवर्षी मग आम्ही नित्यनेमाने खरोटेंबरोबर जायला लागलो गजानन महाराजांचा. मग पारायण हळूहळू चालू केलं. मग त्यांची ऍक्च्युली स्टोरी कळत गेली मला की काय गजानन महाराज. त्याच्याआधी नुसतंच माहिती होतं, पण मग नंतर ते हळूहळू सगळं उलगडत गेलं की कसे अनुभव आहेत, काय लोकांनी. म्हणजे आधी पर्यटन होतं आणि पर्यटनापासून तुम्ही थोडस सिरियसली घ्यायला लागलं. आणि मग हे सगळं चालू होतं, म्हणजे गजानन महाराजांच्या परिवारामध्ये कार्यक्रमात जाणं, सेवा करणं, शेगावला जाणं, कधी कधी पारायण करणं, हे प्रवास चालू होता. मग नंतर एकदा गजानन महाराजांच्या कार्यक्रमात साठे काकांना बोलवलं होतं. त्यावेळेस तिथे साठे काकांना स्टेजवर बघायचा अनुभव आला. आणि मग काकांचं ते तेजस्वी रूप, त्यांचं ते सुद्धा आध्यात्मिक विचार, म्हणून आम्ही भारावून गेलो. म्हणजे पहिल्यांदा अशी व्यक्ती आयुष्यात मी तर बघितली की अशी लोक असतात, ते तेव्हा पहिल्यांदा लक्षात आलं. त्यावेळेस खूप गर्दी होती, त्यामुळे फक्त काकांचं दर्शन घेतलं, पाया पडलो, नंतर कार्यक्रम झाल्यावर घरी आलो. नंतर मिस्टरांचा जास्त काकांबरोबर नंतर संबंध आला की ते कमिटीमध्ये असल्यामुळे माझा नंतर खूप आला की म्हणजे नंतर काका जेव्हा घरी आले तेव्हाच माझं काका. आपण तिकडे येऊया. त्याच्या आधी सगळ्यांना दाखवायचं, तुमची बोटं दाखवा. एकही अंगठी नाही. काकांबरोबर जेवढी पण लोक आहेत, कोणाच्या हातात मी अंगठ्या बघितल्या नाही. आता सांगा तुम्ही, दादा सांगा, साठे काकांना कुठे भेटला, कसे भेटला आणि कसे तुमचे इंटरॅक्शन वाढले? मी तर आमचा सेवाधारी न्यास म्हणून ट्रस्ट आहे, रमण बागमध्ये कार्यक्रम करते, तर त्यांना एक अतिथी म्हणून बोलवलं होतं. तर मी तर ती पुण्यामध्ये कार्य करते, आम्ही असतो चिंचवडला. मी थोडंसं सकाळी, सगळेजण सकाळीपासूनच असं 5 वाजता मी थोडा उशिरा गेलो. काका आणि काकू महाराजांच्या मुखवट्याचा आणि पादुकांचा अभिषेक चालला होता. मी त्यांना लांबून पाहिलं होतं. म्हणलं हेच बहुतेक साठे काका असतील, जळगाववरून आलेले. तर तेवढं मी फक्त पाहिलं होतं त्यांना.
आणि मग दिवसभर कार्यक्रम असल्यामुळे आम्ही आमच्या नित्यसेवेमध्ये होतो. आणि कार्यक्रम दिवसभर 4:30-5 वाजेपर्यंत झाल्यानंतर एकदा काकांचं दर्शन झालं आणि तो माझा पहिला परिचय. काका माझ्याशी थोडंसं बोलले, "बेटा तुम्ही फोन करत राहावा." पण मी एवढं सिरियसली घेतलं नाही खरं सांगायचं तर. आणि त्याच्यानंतर मी चिंचवडला असल्यामुळे माझ्या व्यवसायामध्ये मग्न असल्यामुळे आणि थोडे प्रॉब्लेम्स पण असतात व्यवसायामध्ये. म्हणजे सतत बिझी राहावं लागतं, लोकांच्या पाठीमागे लागावं लागतं, कामासाठी सुद्धा आणि पेमेंटसाठी सुद्धा वर्करच्या पाठीमागे लागायचं. तर यांचं काकांशी भेट व्हायची. तर काका पुण्यामध्ये आले तर सगळ्यांना घरी बोलवलं होतं, कमिटीमधल्या लोकांना. आणि तर सगळी लोक गेली होती. तर मला वेळ झाला नाही तेव्हा पण नाही गेलो. परत काकाने 1 महिन्यानंतर मुलीकडे होते. तर तेव्हा बोलत, "अरे आता मी निघणार आहे, परत या भेटायला." तर तेव्हा म्हणाले सगळ्यांना, की "अरे तुम्ही सगळे येता, अजून कोणतरी एक आलं नाही असं मला वाटतं." आणि तो माझ्यापासून लांब होता. तर तेव्हा पण मी गेलो नव्हतो. मग मला तो निरोप मिळाला, ते बहुतेक तुला बोलवत आहे. तेव्हा म्हटलं काकांच्या जवळ जाऊन करू काय मी? ते की आता दळत काकांनीच मला सेवादारीमध्ये आणलं होतं. तर ते म्हणाले, मी म्हटलं दळत जाऊन करू काय जवळ? मी भेटून तरी काय करणार? माझी तर रेग्युलर उपासना चालू आहे म्हणे. तर म्हणे, पण त्याने बहुतेक तुझीच आठवण काढतात. कोणतरी एक राहिलाय कमिटीमधला म्हणजे तू येत नाहीयेस. तर बरं म्हटलं आता तर काका गेले म्हटलं जळगावला. पुढच्या वेळेस बघू. पुढच्या वेळेस पुण्यामध्ये आले 1 वर्षानंतर काका. तर आमचे अध्यक्ष मदनजी कस्तुरे त्यांनी त्यांच्या घरी जेवायला बोलवलं होतं. तर तेव्हा काकांनी स्पेशली सांगितलं म्हणजे 1 वर्षानंतर लक्षात ठेवा तो एक कोण आहे तुमचा की तो भेटायला येत नाहीये त्याला घेऊन या. आणि मदन कस्तुरेंच्या घरी तेव्हा तर काका, मदन कस्तुरेंची फॅमिली आणि मग मी असं आम्ही तिघं भेटलं. तेव्हा माझ्या काकांची चांगले इंटरॅक्शन तेव्हा झालं. तर पहिल्यांदा काकांशी बोललो असेल तेव्हा. मग काकांनी मला डायरेक्ट सांगितलं, "अरे तू जे करतोय किंवा काय लोकांमध्ये आहे, ज्या लोकांना मदत केली त्यामुळे तुला खूप त्रास झालेला आहे त्यातून." म्हणजे एक आहे माझा मित्र होता मी म्हणून त्याला खूप मी मदत केली होती. त्याच्या प्रकरणामधून बऱ्याच लोकांनी मला निगेटिव्हली त्रास दिला होता. तर ती निगेटिव्ह खूप आहेस तू म्हणजे त्यामुळे झालेला. त्यामुळे तुला खूप त्रास होतो. आणि तुझ्यामुळे आता मला पण त्रास होतो. तुझ्याशी बोलताना. म्हणजे ते तुझ्या पाठीमागे आहे. ते तुलाही स्वस्त बसून देत नाहीये. काय कर माहितीये का? की तू ही उपासना कर. आणि आता मला मी सांगेल तेव्हाच कॉन्टॅक्ट कर. बंद करू नको. म्हणजे थोडी हे झाली, चिडचिड झाली, की खरंच निगेटिव्ह असेल काही शक्ती, की मला त्रास देत होत्या. ते काकांना पण झाला असेल. मग मला वाईट वाटलं म्हणजे आपण उपासना करू असं करावं लागतंय. आणि मला जाणवत होतं, की आपला त्रास प्रत्येक ठिकाणी होतोय. एक 2-3 वर्ष झालं. त्या प्रकरणामुळेच होत असेल. तर मग मी काकांना म्हटलं बरं करतो वगैरे म्हटलं. आणि नंतर मग मी त्यांनी सांगितल्या दिवशी उपासना चालू केली. साधी म्हणजे त्यामध्ये कुठला खर्च नाही, कुठली पूजा नाही आणि तुमच्या वेळेत होईल. कुठलं बंधन नाही. फक्त अंघोळ करायची, मनापासून करायचं एवढंच बंधन. आणि मग मी ती उपासना चालू केली 15-20 दिवस झाले. मग काकांचा एकदा जरा काकांना फोन आला. आता तो व्यवस्थित उपासना करतोय. त्याला मला फोन करा सांग. मग मी ते काकांना पहिले मी मेसेज करतो घाबरायचो काकांना फार. की एवढा तेजस्वी पुरुष आणि एवढा म्हणजे एवढा सिद्ध व्यक्ती पाहिलाच नव्हता. खरं पाहता मी बरेच संतांशी इंटरॅक्शन झालेलं आहे. म्हणजे अचानक अशा भेटी झाल्या. स्वतःहून कधीच एक पण भेट झाली नाही. ऍक्सिडेंटली भेट झालेलं आहे. पण एवढं भारावलं कोणालाच नाही. साठी काकांशी काही जास्त बोललो नसेल. अर्धा 1 तासच बोलणं झालं असेल. तर तेव्हा म्हणून त्यामुळे खूप भ्यायचो म्हणजे काकांना मेसेज करायचो. मग काका स्वतःहून फोन करायला लागले. उपासना वाढवा आणि तुम्ही बिझनेस करता. तुमची देवावर श्रद्धा आहे. पण बिझनेस मधल्या माणसांना त्रास होतो. मग तुम्ही तुमची शक्ती वाढवली पाहिजे. तुम्ही दुसरीकडे कशाला जाता? म्हणजे कोणाच्याकडे पाय हे करणार, पाया पडणार आहे. तुम्ही काही घेणार, अंगठ्या घालणार, अजूनही काय करणार? 4 महाराजांकडे जातात. प्रत्येक महाराजांकडून एक अंगाराची पुडी आणता. एकांनाच फॉलो करतो. म्हणजे मी गजानन महाराजांना फॉलो करतो, पण काही आता गेलो सगळीकडे तर ते होतच. तर तुम्ही भेटला. तुम्ही पण गजानन महाराजांचं सांगितलं. म्हणजे काकांचं एक वैशिष्ट्य आहे, की बाबा ते नाना महाराजांचे कट्टर फॉलोअर असेल तरी येतात. ते असं म्हणत नाही, की तुम्ही नाना महाराजांचे फॉलोअर व्हा. म्हणजे तुमची उपासना देतात. तुम्हाला म्हणजे तू तुझं कुठे बाबा तू कुठल्या देवावर श्रद्धा ठेवतो. त्यांना माहिती पण असतं, पण ते एकदा कन्फर्म करतात, की आता नक्की वृत्ती दिली पाहिजे. मग तसं ते नाना गजानन महाराजांचं सांगितलं मला, की तू गजानन महाराजांच्या एवढं नित्य नियमाने माळा झाला पाहिजे तुझ्या. आणि अजून एक उपासना दिली होती ती गजानन महाराजांची. त्या 2 उपासना केल्यानंतर ते मलाही शांत वाटायला लागलं. असं वाटलं, की माझ्या डोक्यावरचा कुठला तरी मोठा भार आहे ना, आपोआप 15 दिवसात खाली झाला. मग काकांबद्दल एक प्रेम निर्माण झालं.
मग मी काकांना म्हणलं, काका तुम्ही शिष्य करता का? तुम्ही लोकांना म्हणजे तुम्ही गजानन महाराजांचंच मी फॉलो करतो, माझे गुरु पण गजानन महाराज होते. तुम्हाला कसं की तुम्ही जो मंत्र म्हणत होता तो नाना महाराजांनी परत तुम्हाला तोच दिला. म्हणलं तसं मला पण तुम्ही म्हटलं तोच मंत्र तुमच्याकडून द्या, म्हणलं माझ्या गुरुचा मंत्र तुमच्याकडून द्या, कारण की माझे गुरु आता हयात नाहीयेत, तुम्ही पण माझे व्हा तुमच्यासारखं. नाही म्हणाले, मी की सद्गुरू नाहीये आणि मी कुणाला मंत्र देत नाही. म्हणजे मला नानांनी हेच केलेलं आहे की तू सगळ्यांना मार्गदर्शन कर. मग ते मी मार्गदर्शन करतो म्हणाले. मग त्यामुळे काका आणि एक महत्वाची गोष्ट, काका कोणाकडून पैसेच घेत नाही, ही पहिली महत्वाची गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, काकांना तुम्ही जर किती मोठी गोष्ट आणली तरी येत ना, ते काका ते तुम्हाला म्हणजे गिफ्ट म्हणून ते परतच देतात. म्हणजे अगदी तुम्ही नारळ दिला ना तर ते तुम्हाला परतच देते. पूर्वी म्हणजे स्टार्टिंगला आम्ही 2017-18 मध्ये भेटलो होतो काकांना ना, तर काका नमस्कार पण परत द्यायचे. म्हणजे तुम्ही जसा नमस्कार करता ना तसे काका नमस्कार करायचे. मग काकांना म्हणलं, सर काका म्हणजे तुम्ही असं करणार असेल तर मग आम्ही तुम्हाला भेटायला येणार नाही, आमचा नमस्कार पुढे पोहोचवा, पण आमचा नमस्कार आम्हाला परत मग काका मग हे झाले आणि नंतर खूप चांगले संबंध तयार झाले. मग मी काकांना एक दिवस घरी बोलवलं जेवायला. मग आमच्याकडे आले मग म्हणजे. आणि अजून एक सांगायचं राहिलं, काकांच्या थोडं उपासनेबाबत सांगतो की काका म्हणजे हे मला माहिती असल्याप्रमाणे काकाने त्यांच्या याच्यामध्ये सांगितलेलंच आहे त्यांच्या ब्रॉडकास्टमध्ये, त्यांचे वयाच्या 22व्या वर्षापासून पुढे जवळ 47-48 वर्ष परांना घेतलंच नाही. कोणाच्या घरी म्हणजे जवळ पाणी पण नाही पिलं त्यांनी. एवढं केलं असताना कांदा लसूण खाल्लेला नाहीये. आणि जेव्हा त्यांना आदेश मिळाला की आता तुम्ही लोकांच्या घरी जाऊन जेवला तरी चालेल, काय केलं तरी चालेल, तर त्यांनी कुठलंही म्हणजे काय म्हणतात आपण काय म्हणू शकतो त्याला, सोवळं न धरता सगळ्यांच्या घरी आले. सगळ्यांच्या घरी जेवले असतील, त्यामध्ये माझ्या 4-5 लोकांना माझा नंबर. तर माझी जास्त ओळख पण नसताना नाना का म्हणजे काका का माझ्या घरी आले, नानाच आले आमच्याकरता. तर मी खूप विचार करायचो. पण आले. आम्ही तेव्हा तर नॉनव्हेज खात होतो पण घरामध्ये. काका 1 वर्ष आले, 2 वर्ष आले. मग ते हळू सांगत होत्या, तुम्ही आहार विहार बदला तर तुमची इच्छा बदलणार आहे, तुम्ही अध्यात्माची उपासना करता, जप करता तरच तुमच्यात फरक पडणार आहे. तर तुम्ही करसाल तर ते उपयोग नाहीये. म्हणजे आता तुम्ही पिंपामध्ये जर पाणी भरले आणि नळच खाली चालू ठेवला तर काय उपयोग आहे? म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या पाहिजे. तर ते 2-3 वर्ष होतच नव्हतं. पण प्रत्येक वर्षी कधी आम्हाला नाराज केलं, काकांनी आम्ही हक्काने बोलवायचो, हक्काने आग्रह करून जेवायला घालायचो. मग आता 1-2 वर्षापूर्वी काका म्हणाले, अरे आम्ही तुमच्याकडे येतोय, 40 वर्ष जर आम्ही कांदा लसूण खाल्ला नाही, परान्न घेतलं नाही आणि तुमच्याकडे आज येऊन जेवतोय, तर तुम्ही कसं वागलं पाहिजे? म्हणजे आम्हाला इतकं वाईट वाटलं. म्हणजे काय झालं काय माहिती, आम्ही एका दिवसात सगळ्यांनी नॉलेज सोडलं. मनात तसं हे झालं, ते भेटलं गेलं. माझ्या मुलाने पण त्यांचं ते शब्द की आम्ही नाही म्हणजे त्या दिवसापासून नाही तर नाही म्हणजे सगळं होतं ना. म्हणजे एकदम आता कधी असं वाटलं नव्हतं की आपण तसं जाऊ त्यापर्यंत. ते काकांनीच करून घेतलं. आमचे मित्र असतील, सर्कल असेल, नातेवाईक असतील, या सगळ्यांमध्ये आम्ही गेलो तर आम्ही कुठे नॉनव्हेज खात नाही. ताई आता सांगा, तुमच्यामध्ये साठी काका आयुष्यामध्ये आल्यानंतर काय बदल घडला? एक पहिला मोठा बदल असा होता की जसं यांनी सांगितलं की यांचा निगेटिव्हिटी आणि स्वभाव जो होता त्याचा आमूलाग्र बदल झाला. ते उपासना करत होतेच, ती वाढली आणि त्यांचा स्वभावातही खूप बदल झाला, शांत झाले. म्हणजे घरी पण शांतता आली. म्हणजे व्यवसायात घरची शांतता होती तसं नाहीये, आमच्यात कधी भांडण नव्हती, पण एक मानसिक शांतता असते ना, म्हणजे चिडचिड होते बाहेरची सगळीकडे. चिडचिड किंवा घरात आपल्याला ती अस्वस्थता जाणवायची. तर म्हणजे तो काकांमुळे खूप, नाना महाराज आणि साठी काकांमुळे खूप बदल झाला तो. आणि माझ्या घरी मुलाचं म्हटलं तर जसं की आम्ही घरी ते हे बंद केलं खाणं, त्याच्यामुळे एक सात्विकपणा येत गेला, उपासना करण्याची बुद्धी होत गेली की बाबा करायचे वाचायचे. म्हणजे मुलगाही इव्हन या वयामध्ये मुलांनाही ते वळण चांगलं लागलं काकांमुळे की एक माळ तरी करायची, देवापुढे बसायचंय, काहीतरी म्हणायचंय आपल्याला जे आपल्याला हवं ते. आणि काकांचं एक खूप छान होतं, मी म्हणतो तेच म्हणा असं नाही, तुमच्या आवडीचा जो देव आहे, तुम्हाला जो देव आपल्या जवळचा वाटतो त्याचा जप करा, त्याच्याबद्दल काही म्हणा पण करा. त्यामुळे तो एक बदल झाला. कसं आहे की एक तर उपासनेमध्ये सातत्य पाहिजे आणि एकच देव ठेवला पाहिजे. तुम्ही कुणीही करा, कुठलाही ठेवा,
मग गजानन महाराज म्हणले तर ते गजानन महाराजांचं सगळी उपासना सांगणार, तू हे करत जा. गजानन महाराजांची पोथी वाचतो, नुसती मेकॅनिकली वाचू नको, मी वाचून टाकली कोणी, तर त्याच्यामधले एकूण एक मूळ अनुभव आणि त्याच्यामध्ये जगायचा प्रयत्न कर. ते महाराजांनी ती पोथी जी लिहिलेली आहे, महाराजांची उपदेश करतात ती पोथी फॉलो करतात, तर तुमच्या जीवनामध्ये त्याचं अनुसरण झालं पाहिजे. हे काकांनी आम्हाला शिकवलं. लिटरली काकांनी शिकवलं. म्हणजे अध्यात्मात होतो, पण अध्यात्मात काय वागायला पाहिजे हे कुणीच सांगू शकणार नाही. मी तर गॅरंटेड सांगतो, हे जगा महाराष्ट्रामध्ये तर कुणीच सांगू शकणार नाही की अध्यात्म कसं जगायला पाहिजे. काकांना मी म्हणतो ना की काकांनी जर ना एवढी महान व्यक्ती जी स्वतः 50 वर्ष स्वतःच्यावर कंट्रोल ठेवून हे करते, की 4 वर्ष फक्त आम्हाला सुधारण्यासाठी आमच्या घरी येते, की बाबा त्यांनी हात म्हणजे की बाबा हात जर आत्ताच मी त्याला सोडून दिला असं ओढलं तो कधीच आपल्या जवळ येणार नाही. काकांनीच जवळ ओढून ते बदल करून घेतले. म्हणजे आम्ही काकांच्या जवळ जाण्यापेक्षा काकाच आम्हाला जवळ आले. हे करून त्यांनी आपल्याला आपलंसं करून ते आपोआप आपल्याकडनं बदल करून घेतले. मी म्हणायचो की काका मला जवळजवळ 12-14 तास काम करावं लागतं, म्हणजे सगळ्यांनी बिझी असतो. तर मग काका सांगायचे, अरे नामस्मरण बसूनच केलं पाहिजे नाही. मग नामस्मरणाच्या पद्धती पण सांगितल्या. मग तू पहिल्यांदा बसून करशील, नंतर तुझी वैखरीने करशील, नंतर तुझं चालता बोलता पण चालू होईल. मग तू जसं नाही झालं तर रोज चालता बोलता तरी करणार 1-2 तास, तर ते आपोआप काम व्हायला लागेल. म्हणजे की इतकं वेगवेगळे अनुभव आले ना की म्हणजे एकदम काकांचं म्हणजे काकासारख्या काउंटर घेऊन बसलेलं असतात. एवढा दिवस झाला आम्हाला सांगायचे. आम्ही सांगलीला आम्ही बरोबर असायचो. काका सांगलीला जाताना आमच्या 4-5 जणांचा ग्रुप आहे, म्हणजे 5-6 वर्ष आम्ही सानेदांकडे जातो सांगलीला. काकांच्या मानलेलं घरी तर सांगा मग मी एवढा जप केला, तुमचा काय झाला. मग मला पण थोडी मध्ये सवय होती की जप करायचा काउंटर. जेव्हा वेळ असेल आपण प्रवासात किंवा आता मी माझं भोसरी टू सरसवाडी पण झालं होतं, तर माझ्या गाडीत काउंटर असतो तेव्हा मला वेळ असतो. गाडी ड्राईव्ह करताना एक हातात काउंटर आणि हे गाडी चालवत आपण जप करू शकतो. तर म्हणलं काका एवढे सांगतात जप करायचा, तर म्हणलं की जपाने काय फरक पडू शकतो आपण बघूयात म्हणलं आज. तर एक अनुभव म्हणजे दैवी अनुभव जरी म्हटला तरी तो मनावर जपाचा काय परिणाम झाला ते पण एक कळू शकतो. मी वडील कोल्हापूरहून येत होतो कारमध्ये आणि माझा कंटिन्युअस जॉब चालू. तर माझा एक भाऊ पण होते. तर म्हणलं टोलला आलो, तर माझा जॉब चालू होता, तर ते टोल क्रॉस केला तरी तो टोल पडलाच नाही. फ्री ऑफ कॉस्ट आलो. म्हणलं अरे आपण जॉब करतो त्यामुळे असं होतंय का, तर असं होत असेल म्हणजे प्रत्येक पुढचा टोल नाही पडला पाहिजे. मग मी जॉब करत आलो. अक्षरशः 3 टोल होते, एक पण टोल मला पडलेलं नाही. काकाने सांगितलं की बाबा तुम्ही जे जप करता, नामस्मरण करता, त्याचं तुमच्या वेव्स, तुमचं वलय तयार होतं, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या विचाराने कुठे कुठे काम करू शकतो. तो मी ऍक्च्युली चुकीच्या ठिकाणी वापरला. तर ते अध्यात्मात तुमच्या प्रगतीला वापरलं पाहिजे काकाने सांगायचं होतं. पण मला एक हे झालं, काय म्हणतात की एक अनुभव आला. त्यामुळे ते आपल्याला मिळणारी शक्ती आहे, आपल्यावर जे पॉझिटिव्हिटी बरोबर आहे, आपलं वलय जे वाटतंय, तर ते कुठं वापरायला पाहिजे तर ते कळालं. काकांना अनुभव सांगितलं तर खूप हसले. अरे तुम्ही असं तुमचे काय म्हणतात लौकिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, तुमचे आध्यात्मिक प्रॉब्लेम किती सॉल्व्ह होतील, किती झालेले असतील हे तुम्हाला कळणार पण नाही सूक्ष्मामध्ये. असं काकांनी वेळोवेळी म्हणजे 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर तिथे काही ना काहीतरी कारण काढून आमची थोडी इम्प्रुव्हमेंट करणार होती. काही मुलं शाळी असतात ते पाहिले म्हणजे पहिलीतून डायरेक्ट दुसरीत जाऊ शकतात. आम्हाला पहिलीतून दुसरीमध्ये जायला 1 वर्षच लागणार होतं. म्हणजे काकांनी रोजचा क्लास आमचा घेतलेला आहे त्याबाबत. आणि बऱ्याच गोष्टी झाल्या म्हणजे की काका आल्यानंतर आमच्या घरी आल्यानंतर आमचं जेवण होतं ते किचन मध्ये होतं. काका म्हणायला आल्यानंतर म्हणाले की तू चेंज कर, असं कर. मी फक्त ऐकण्यावर गेलो होतो, मी स्टार्टिंगला आलो होतो तेव्हा. मग काकाने माझ्याकडे जवळजवळ 5 ते 6 वेळा फोन केला, अरे आज केलं की नाही. कधी चिडले नाहीत, कधी चिडत नाहीत काका, शक्यतो चिडतच नाही. 5-6 वेळा त्यांनी फोन केला, केलं की नाही. आता काका चिडते. तर त्यात मी देवघर चेंज केलं. देवघर मी इथं ठेवलं, हॉलमध्ये आणलं. हॉलमध्ये आणलं. हॉलमध्ये कसं आणायचं मग तो प्रश्न पडला. देवघर हॉलमध्ये आल्यानंतर ना म्हणजे माझे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आर्थिक. म्हणजे जी काही गोष्ट झाली ती सांगतो.
खरंच आर्थिक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. माझे जे अडलेले पैसे होते ना बरेच मिळायला लागले. म्हणजे त्यांच्यावर सांगण्यामागे पण अर्थ असतात की आपण उपासना म्हणून बघत नाही, पण तसं सगळ्या गोष्टी उपासनाच आहेत की देवांना देवाची जागा दिली पाहिजे, काही प्रकारची उपासनाच आहे ना. काकांकडे बघून आणि आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. जसं आम्ही जळगावला आमचा सगळा परिवार जो गेला होता, आम्ही 16-17 जण, तर तिथे काकांची आम्ही नित्य सेवा बघितली. त्यांच्या घरी कसं ते पूजा करतात, देवघर आहे, परत पादुका आहेत किंवा राणांच्या वस्तू त्यांनी कशा जपून ठेवलेल्या आहेत, अगदी पत्रांपासून त्यांचे जे पादुका आहेत वगैरे त्या. आणि काकांचं त्यावेळेस मग ते गुरुप्रेम, त्यांची निष्ठा, भक्ती ते बघून म्हणजे असं वाटतं की अरे ती वेगळे व्यक्ती आहे की म्हणजे असं यातला 1% जरी आपण घेऊ शकलो तरी आपलं आयुष्य खूप अजून बदलेल. म्हणजे काकांकडे बघून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. प्लस तिथे जो वेगळाच अनुभव आम्हाला होता की म्हणजे आम्ही तिथे जाऊन राहिलो तर काकांचं जे आदरातिथ्य होतं, आत्या, काकू, त्यांनी आम्ही एकदम घरचं असल्यासारखं तिथे राहिलो. असं कोणाकडे दुसरीकडे जाऊन राहिलोय असं नाही. खूप छान. आणि त्यात ते मेन महत्वाचं होतं की काकांनी जे आम्हाला सप्तचक्र जागृती शिकवली, परत ध्यान धारणा तिथे जप करून आमच्याकडनं घेतला. ते म्हणजे आम्ही करूनच घेतलं आमच्याकडून ते. आणि ही गोष्ट आपण एखादा क्लास लावून किंवा बाहेर कुठे जाऊन शिकता आली नसती किंवा शिकलो असतो तरी त्या लेवलचं नसतं झालं. त्यामुळे काकांनी ती एक मोठी अलौकिक भेट आम्हाला दिली की खूप सुंदर. आणि मेन म्हणजे ती माणूस पूजा त्यांची. मानस पूजेमध्ये आम्ही काकांकडे पाहिले की ऐकलंच होतं की गोविंदविडा नानांना देतात आणि नानांना गोविंदविडा दिल्यानंतर नाना त्याचं गोविंदविडा काकांना पण देतात मानस पूजेमध्ये. तर त्यांचे ओठ लाल होतं. तर ते आम्ही जळगावला काकांचे ओठ लाल झालेले पाहिले. नानांनी जेव्हा त्यांना परत गोविंदविडा खायला दिला, काकांनी खाल्ला तर टेस्ट लागली. काकांनी बोलवलं आम्हाला देवतामध्ये, अरे बघा आता ओठ लाल झाले की ते एवढं ते एकरूप आहेत नानांशी. मग तेच आम्हाला बघून असं सारखं वाटतं की आपण पण झालं पाहिजे. आणि तेच काका सांगतात की हे उपासनेने शक्य आहे. म्हणजे जी तुम्ही उपासना करता, कुठली जपच करतात ना, त्यांनी पण शक्य आहे. नामस्मरणावरच काकांचं काकांचं जास्त बळ. जास्तीत जास्त बाकीचं काही कर्मकांड करण्यापेक्षा तुम्ही नामस्मरण करा. त्याची एवढी जसं आपण बँकेत एवढी करतो त्याची म्हणजे नामाची एवढी करा की ती तुम्हाला पुढे उपयोगी आहे. एक अजून अनुभव सांगतो, म्हणजे 2 अनुभव सांगतो तुम्हाला अजून. आमच्या गजानन महाराज सेवाधारी ट्रस्ट आहेत ना, गजानन महाराजांचं मोठं भक्त मेळावा केला होता. तर साधारणतः 5,000 माणसं पूर्ण महाराष्ट्रामध्ये बोलली होती. 3 दिवसापर्यंत राहण्याची सोय पण आमचे ट्रस्ट करणार. हे झालं अप्पर इंद्रानगरमध्ये म्हणजे सांस्कृतिक गृहला. नंतर काका पण तिथे मुख्य अतिथी म्हणून बोलवले होते. तर काकांना एक सेपरेट रूम दिली होती. आता काकांच्या सेवेसाठी कोणतरी डेडिकेटेड पाहिजे आणि मला थोडंसं माझ्या गुरूंच्या सेवेमुळे मला थोडा अनुभव होता. काकांना मला एकच रूम दिली होती. म्हणजे तू यांच्याबरोबर राहा, काकांना काय पाहिजे बघ. काकांना तेव्हा जास्ती 24 तास बरोबर असल्यावर 3 दिवस मला त्यांना जास्त अनुभव आला. तर पहिल्या दिवशी एक थोडा चमत्कार झालेला मी सांगतो. म्हणजे त्याची तर माझी दिशाच बदलली. म्हणजे असं असू शकतं का? म्हणजे तर दिवसभर काकांवर होतो. रात्री आम्ही झोपलो. तर मी उठून थोडं चेक करतो काका झोपले की नाही. तर काका झोपलेच होते रात्री. ते ऍक्च्युली आता मला माहितीच आहे काका फक्त 2च तास फक्त रात्री झोपतो. बाकी त्यांची उपासना चालू असते रात्री पण. तर सकाळी मी उठलो, 5-5:30 वाजले होते. मग आंघोळीची तयारी. काकांनी बादली करून पाणी आणून दिलं आंघोळीसाठी आणि दुसरी बादली मी माझ्यासाठी आणून ठेवली. हे लोकांना थोडंसं सांगायचं राहिलं आहे याच्यामध्ये की जे सकाळी देवमाजावरती जे टेक्स्ट येते नाना महाराज म्हणतात, हे त्यांना सकाळी 4 वाजता नाना महाराज सांगतात आणि ते सकाळी लिहून सगळ्यांना व्हॉट्सअपवरती रोज सकाळी ते मेसेज येतात. म्हणजे रोजच्या रोज नवीन असतात, रोजच्या रोज रिपीटेड नसतात कधी. रिपीटेड नसतात. आणि बरेच वेळा असं होतं ना की आपल्याला आज वाटलं की मला या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये, तर काकांनी जो मेसेज दिलेला असतो त्याच्यामध्ये हमखास उत्तर येतं. म्हणजे की मला तर असं कित्येक वेळ झालेले. आणि सकाळी उठल्यानंतर मी पाहिलं काकांनी ना फक्त मोबाईल हे केला, ओपन केला, असं डोळे बंद केले त्या दिवशी आणि डायरेक्ट टाईप करायला लागले. मी लांबून बघत होतो, मी काही मध्ये डिस्टर्ब केलं नाही. म्हटलं की काकांना असं डिस्टर्ब करायला नको. म्हणजे मी माझ्या मोबाईलवर पाहिलं तर नाना मला सांगतात हा मेसेज आला होता. तर काका आंघोळीला गेले. नंतर काका आंघोळ करून बाहेर आले आणि मग काकांची पूर्ण स्तोत्र वगैरे चालली होती. श्रीसूक्त झालं होतं, पुरुषसूक्त झालं होतं, श्रीसूक्त चालू झालं.
एक त्याच्यामध्ये ऑब्झर्व केलं काकांचं की ते ना सगळं तोंडपाठ आहे, पण त्यांना गुरुंनी सांगितलं की तू वाचल्याशिवाय उभा राहायचं. तर मग मी आंघोळीला गेलो, न बोलताच गेलो, तर मी जातो म्हटलं असं त्यांचं झालं डिस्टर्ब वगैरे. मग मी आंघोळ चालू केली आणि सगळीकडे सुगंध चाललेला, म्हणजे बाथरूम मध्ये. म्हटलं अरे असं काय झालं म्हणून मी पण आंघोळ लवकर ओळखले 1-2-3 मिनिटांमध्ये. म्हटलं की बहुतेक आहेत ना काकाने बरंच अत्तर लावलेले किंवा अत्तराची बाटली वगैरे सांडलेली. तर असं मला वाटलं, म्हणजे की पहिल्यांदा लवकर जायला पाहिजे, काय झालं ते बघूया. तर मग मी आतमध्ये गेलो, म्हणजे रूम मध्ये आलो बाथरूम मध्ये. तर पूर्ण अजून खूप 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 सुगंध, इतका सुगंध की विचार नको, म्हणजे की फक्त सुगंध. मग काका आपले हे करत होते, आवरत होते, त्यांचं स्तोत्र चालली होती. म्हटलं बहुतेक काकांनी पडले का बघावं कुठं काही, काकांच्या हातून काही सांडलंय का, असं ओलं असेल तर पुसून घ्यावं. काकांच्या पाया पडलं तरी दिसायला चांगलं, काकांनी कुठे अंगाला सुट्टी लावली ते पण दिसायला चांगलं, काकांच्या कपड्यांना पण वास येतो. मग काका, मला काय समजत नाही काय झालं. मग मी तर बरेच वेळ 5-6 मिनिटं विचार केला. मग मी पण आवरायला लागलो. काका मग खाली गेले आणि माझ्या सांस्कृतिक भवन 3ऱ्या मजल्यावर होतो आमचं बेडरूम, आणि मग काका खाली गेले. मग मी माझे झब्बा आणि कुर्ता काढला, तर माझ्या बॅगेमध्ये म्हणजे शेवट होता, जो ड्रेस कोड होता आमच्या त्या कार्यक्रमाचा, तो काढला. त्याला पण वास येतोय, तो मी घातला. आणि नंतर म्हटलं काय झालं काय माहिती, म्हणजे बोलतो ह्यांच्या बॅगेमध्ये मोठी अत्तराची बाटली ठेवली काकांनी आणि येता ते सगळं लावून गेलेले. आपण तर थोडी बघू शकणार आहे असं दुसऱ्याची बॅग उघडून. तर एक मनात आलं किंवा काय असं डोक्यातच यायला जाणार ना, एकदम असं कसं काय होऊ शकतं की सगळ्या रूम मध्ये आपण असं वाटतं लावून सुद्धा वास येणार नाही एवढं येऊ शकतो. मग मी खाली आलो तर सगळे म्हणाले तू किती अत्तर लावलेस, एवढा सुगंधी आणि एवढा वेगळा सुगंध येतोय म्हणे तुझ्या अंगाला. आणि म्हटलं असं काहीच केलं नाही म्हटलं. काकांकडे आलो खाली, काका असं का होतंय, अरे नाही तुला नंतर समजेल. मग दुपार झाली आणि मग काका म्हणाले अरे ते मुंबईवरून एक पाहुणे आलेले, तर तू माझ्या बॅगची चावी घे, त्यामध्ये ही गोष्ट शोध ना. त्यांनी मला फोटो दाखवला, मग ती शोधली, बॅग शोधली, ती काय वस्तू सापडली. मग काकाने सांगितलं काका काहीची सापडली नाही. बाटली सापडली का? नाही, बाटली सापडली नाही का, बाटली शोधली ना होती, ती पण सापडली नाही, ती वस्तू पण सापडली नाही, बाटली पण सापडली नाही. म्हणले ठीक आहे. मग थोड्या वेळ म्हणाले तुझं समाधान झालं का. अच्छा. काकांनी ते त्यांच्या मनात जी शंका आली होती बहुतेक ती हे करण्यासाठीच. म्हटलं काका खरं सांगू का, मला तुम्ही पाठवलं, मला एवढा आनंद झाला शोधायला, मला बाटली शोधायची ती. म्हटलं की कुठलं अत्तर लावलं तुम्ही एवढं की अजूनपर्यंत वास येतोय, दुपार झाली. तर मला सगळे विचारतात असले, मी काही अत्तर लावलं नाही. नाही म्हणे की आपण जेव्हा मनापासून नानांना बोलवतो ना, नाना येतात, मग ते तो तुला नानांचा अनुभव झाला. आणि अक्षरशः ना माझ्या कपड्यांना 7 दिवस वास येतो. माझ्या अलमारीमध्ये माझा तो ड्रेस ठेवला होता, त्या अलमारीमध्येच पण कपड्यांना वास येतो. हे मला एक चमत्कार म्हणून बघत नाहीये मी. मग काकांनी मग सांगितलं की आपण जेव्हा उपासना करतो, जेव्हा आपण काय म्हणतात जागृत होतात, त्या आपोआप गोष्टी होतात. आणि मला पूर्वी वाचनात खूप होतं, मग त्याचे एक संदर्भ मिळायला लागले की काकाची सप्तचक्र जागृत नाही झाली, शरीरामध्ये सगळी चक्र असतात, जवळजवळ आहेत ना 60, 65, 64 चक्र असतात, ते सगळी चक्र जागृत आहेत काकांची. त्याच्यामुळे ते शक्य होऊ शकतं की असं काय म्हणतात की एवढा अंगाला सुगंध निघू शकतो. ही कस्तुरी कशी असते की कस्तुरीच्या अंगातून सुगंध येऊ शकतो. मग त्यामुळे उपासना केली पाहिजे, आपण पण ते करू शकतो. ते काकांनी विश्वास दिला. मग त्यानंतर मग ध्यान धारणा चालू आहे आयुष्यामध्ये. काकांकडून अशा एक ह्याच्यातून गोष्टी आल्या. आणि काकांना कधी असं नाही की बाबा असं झालेलं आहे की म्हणून मी खूप ग्रेट आहे, कधीच नाही. म्हणजे आता असे आपण बसलो जेवायला एकत्र, तर ते एकत्र म्हणजे आपल्या शेजारी बसतात जेवायला. काही वेळेस आहेत ना ते हाताने भरवतात, पण मी आज तुला भरवणार होतो, म्हणजे असं पर्यंत कुणीच करू शकणार नाही. अशी व्यक्ती आम्हाला करतात, काळजी घेतात, मार्गदर्शनही करतात, म्हणजे उत्तम गुरु जे आपण म्हणू शकतो ते आम्हाला लाभले. आम्ही गजानन महाराजांना म्हणायचो की महाराज आम्हाला तुम्हाला कधी भेटता नाही आलं, आम्हाला असं भेटायचं झालं तर कुणाला भेटायचं, म्हणजे की
तुमच्या रूपामध्ये, तेव्हा आम्हाला साठे काका भेटले ऍक्च्युली. गजानन महाराज असते तर ते आमच्याशी असं प्रेम केलं असतं. आम्ही गजानन महाराजच बघतो त्यांना बरेच वेळा, साठे काकांना त्यांच्याबरोबर. साठे काकांच्या खूप चांगल्या संत लोकांबरोबर ओळखी आहेत, त्यांच्या मित्र आहेत, ते आध्यात्मिक आहेत. त्याच्यामध्ये मुंबईचे लेले काका, आनंद स्वामी म्हणून, खामगावचे विजय मामा. तुमचा गँगच आहे ना, सगळे एकत्र फिरतात चौघं 5 जण. आमचे 5 जण. पण काकांनी असं नाही, जेवढं काकांची ओळखी आहे, काकांना आध्यात्मिक माहिती आहे, जे काही आमचे प्रश्न आहेत कधीही निसंकोचपणे हातचं न राखता, जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत ते काकांनी केलेलं आहे. आणि जिथे जिथे ज्यांना चांगला सत्पुरुषांना भेटायला त्यांना पण आम्हाला घेऊन गेलं भेटायला. असं नाही म्हटलं की तुम्ही बाहेर बसा आम्ही भेटून येतो. आमच्या 2 लोकांच्या बरोबरच्या लोकांच्या भेटी आहेत. म्हणजे तुम्ही कोणतरी आहात, तुम्ही ते माझे मित्र आहेत. म्हणजे माझे भक्त आहेत असं नाही, ते माझे मित्रच आहेत. ते माझ्याबरोबर आलं म्हणजे माझ्याबरोबर त्यांना मान मिळाला पाहिजे, हे त्यांचं प्रेम आहे. कारण तुमचे फोटोज बघितलेले सगळे, तुम्ही 5 जण एकत्र फिरत होता सगळीकडे. कारमध्ये पण काकांमुळे छान परिवार पण लागले आम्हाला तो सगळे. आमच्या सख्खे नातेवाईकांचा परिवार नसेल, पण हा खूप मोठा परिवार आमचा झाला. 5 जण म्हणजे असे घरचे सारखे रिलेशन. आणि दुःखात एकत्र येणार, परत या मार्गामध्ये भक्ती मार्गात वगैरे खूप सुंदर ते मिळालं. अजून एकदा सांगतो की एकदा चिंचवडमध्ये आलं, ते चिंचवडच्या मंदिरामध्ये काका, आणि तिथून क्वीन्सटाऊन मध्ये एखाद्या भेटायला जाणार होते. इथे जवळच आहे. मग मला म्हणाले, अरे भास्कर मी इथं आलेलो अचानक, आता मंदिरातून इथून निघालो, क्वीन्सटाऊन मध्ये ये भेटायला. तर ते नर्मदा परिक्रमेला जाणार होते, मग त्यांना गायडन्स करावं काका. तर काका अगोदर पोहोचले होते, मग मी नंतर गेलो. 6व्या मजल्यावर त्यांचं घर होतं, 5व्या मजल्यावर घर होतं. मग मी लिफ्टने गेलो. जाताना पाहिलं की मे महिना होता. लिफ्टचं पाहिलं की फॅन चालू आहे का, म्हणजे उकडत होतं त्याच्यामुळे. फॅन काही चालू नव्हता. मग बटन 2-3दा ऑन ऑफ करून पाहिलं, खरंच बंद आहे. फॅनचं बटन आहे का ते पण चेक केलं. मग गेलो, बसलो, सगळ्या गप्पा झाल्या. मग आम्ही सगळी माणसं, म्हणजे काकाने त्यांना मार्गदर्शन करत आले होते, त्याच्यावर अर्धा तास थांबून आम्ही परत निघालो. आता आम्ही सगळे निघालो. तर आम्ही घेऊन थांबलो लिफ्ट पाशी, लिफ्टचं बटन दाबलं. तर वर गेली होती, 7व्या मजला असेल, 6व्या मजल्यावर थांबली. कोणतरी 6व्या मजल्यावर आला आतमध्ये, आणि आम्ही 5व्या मजल्यावर 5-6 जण फुल कॉम्पॅक्ट आतमध्ये आलो. कोणतरी म्हणाले फॅनचं बटन लावून. मला माहिती होतं फॅन बंद आहे. फक्त 6व्या मजल्यावर माणूस आला, तर म्हणाला 3 महिने झालं फॅन बंद आहे. त्या लिफ्टचा सोसायटी करतच नाही, मोठी सोसायटी. मग काकाने, म्हणजे काकांच्या शेजारच होतं, काका म्हणाले, काकाने हात लावून दिली. मलाही माहिती होतं फॅन बंद आहे ऑलरेडी. फॅन बंद लावला तर विषय चालू झाला. फॅन काकांकडे असं बघितलं, काय ते म्हणाले, असं फक्त डोळ्याने समजलं. म्हटलं की आता काही बोललंच हे नाही. आम्ही आलो बेसमेंटला, बाहेर बोललो, सगळे गेल्यानंतर मी थांबलो. बाहेर आल्यानंतर परत ती लिफ्ट ओपन केली आणि फॅनचं बटन ऑन केलं. तर म्हणजे खरंच फॅन बंदच होता, आता पण बंद सापडायला पाहिजे. 3-4 वेळा फॅन असं ऑन ऑफ करून पाहिजे, खरंच फॅन बंद. तेवढं काकांनी विचारलं, हे असं का, म्हणजे हे मला माहितीये काकांनीच केले, म्हणजे की काकांकडे किती आनंदीने हे असतील त्या दृष्टिकोनाने आम्ही बघत नाही. काका पण असं बघा म्हणत नाहीत, आणि काकाही असे हे करत नाही. म्हणजे काका तुमच्याकडे जर एवढ्या शक्ती तर प्रत्येक वेळी का होत नाही असं. आणि नाही रे, मी किंवा मनापासून नानांना विनंती केली की आपले सगळे भक्त जमले, तुम्ही थोड्या वेळा करता ते फॅन चालू करा. म्हणजे थोड्या वेळा करताच फॅन चालवणार होतो आम्ही. त्याची मनापासून माझी विनंती नानांना पोचली होती. त्यांनी 2 मिनिटात चालू केला. तशी तुम्ही भक्ती करा ना, तशी तुम्ही भक्ती करा. या अशा छोट्या छोट्या गोष्टीतून यातला म्हणजे काय सांगू शकत नाही. असं 5 मिनिटाला 10 मिनिटाला आम्हाला गजानन महाराजांचीच आठवण येते. मग पूर्वी असं व्हायचं नाही की सकाळी 5-10 मिनिटं पूजा झाली, अर्धा तास बसलो, त्याच्यानंतर महाराजांची आठवण कधीच येणार. उद्या सकाळी पूजा केल्यानंतर फक्त माळा ओढतानाच आठवण येणार. प्रत्येक क्षणचे आम्ही अनुभवायला लागलो. म्हणजे काय म्हणतात, अध्यात्म किंवा अनुसंधान ते काकांनी चाललं आम्हाला. ते काकांच्या बरोबर राहिल्यामुळेच आम्हाला झालेलं आहे, काकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे. आणि जेव्हा आम्ही कमी पडतो ना, तेव्हा काका फोन करून विचारला, अरे काय रे, बरेच दिवस झालं काही करत नाहीयेस महाराजांचं,
दिसत नाही मला, तू काही उपासना करतोय वगैरे, हे असं त्यांनी अंकुश ठेवला आमच्यावर. आता जो आता आम्ही सुदृढ पूर्ण, तेव्हा त्यांचा अंकुश शिथिल होईल. तसं सेम गाणगापूरला, म्हणजे यांची जी सांगलीची ट्रिप यावेळेस गाणगापूर वगैरे बरंच काही काही करून आले होते, तर त्यावेळेस त्यांनी ते स्नान केलं होतं नदीमध्ये. पण तेव्हा नंतर वेळ नसल्यामुळे काकांनी या 4-5 जणांना सांगितलं की तुम्ही नंतर येऊन अष्टतीर्थ करा दर्शन. तर या सगळ्या 14-5 जणांचा प्लॅन चाललेला की आपण जाऊन ते करू. तर घरातच मी होते आणि यांचं फोनवर चालू होतं की पण मला सांगा, तुम्ही लोक सगळ्या 4 जणी मग ह्यांच्यावरती ओरडत नाही का? तुम्ही 4 जण काकांबरोबर फिरत असत सगळीकडे. ऍक्च्युली कसं होतं, प्रत्येक जण आता घरात मुलामुळे आम्हाला तेवढं ते ऍक्च्युली जायची खूप इच्छा असते काकांबरोबर, म्हणजे तोही अनुभव वेगळा अनुभवता आला असता, पण नाही शक्य होत. घरात शाळा, कॉलेज, अभ्यास, परीक्षा असतात कधी, त्यामुळे माझं जाणं तर नाही झालं. दरवेळेस म्हणते मी ऍटलिस्ट कोल्हापूरला तरी काकांबरोबर जाऊ, पण अजून तरी नाही झालं. खूप आता नेक्स्ट टाइम होईल का. तर काय काकांनी यांना अष्टतीर्थचं सांगितलेलं, तर या फक्त जेंट्सचं चालू होतं ते जाणं. मी यांना म्हटलं आम्ही पण, असं मनात एकदम माझी इच्छा आली की अरे आपण कधी तीर्थक्षेत्राला जाणार, काशीला याला त्याला, ह्या अष्टतीर्थांचं महत्व आहे एका दिवसात आहे, ते एका दिवसात सगळं होतंय. मला असं सहज वाटलं की अरे आपण पण जाऊ. त्यांना म्हटलं आम्ही पण आले तर चालेल का. यांनी नंतर काकांना विचारलं की काका असं असं यांना पण घेऊन जाऊ का सगळ्यांना, तर काका जा म्हटले, उलट चांगले. मग ते असं म्हणता म्हणता सगळ्याच महिला, म्हणजे सगळ्यांच्याच फॅमिली तयार झाल्या आणि तितकं सुंदर ट्रिप झाली. म्हणजे सगळ्या गुरुबंधांनी ते तिकीट बुक करण्यापासून तिथली सगळी सोय केली आणि मग काकांनी सगळं आम्हाला सांगितलं की तिथे स्नान करा वगैरे. तरी तिथे गेल्यावरती थोडं असं मनात आलं की अरे आपण करू शकतो का नाही, ते दरवेळेस नदीत डुबकी मारणं, परत दुसऱ्या ठिकाणी जाणं. तर काकांनी परत त्या दिवशी आम्हाला सकाळी चालू व्हायच्या आधी तीर्थयात्रा चहा घेताना परत एकदा फोनवर सांगितलं की तुम्ही आलाय तर ते नवश्य डुबकी मारा. आमच्या मनात एक विचार होता की नुसतं पाय धुया का, हातपाय धुया का, थोडंसं पाणी डोक्यावर टाकायचं म्हणजे आपलं स्नान झालं, तू पूर्ण डुबकी नाही मारायची. नाही बरोबर आहे ना, कारण ते ओले कपडे घेऊन कुठे फिरत बसणार असेल. शक्य वाटत नव्हतं, पण ते काकांनी सांगितलं आणि काकांनी अचानक फोन केला, यांना फोन केला, म्हणजे डायरेक्ट यांना फोन केला. ते डायरेक्ट असे फोन करत नाही, यांना फोन केला. यांच्या मनात शंका होती ना, त्यांची चलबिचल चालू होती की करायचं की नाही करायचं की नाही, दर्शन तर करणार पण ते डुबकी मारायची की नाही. काकांनी सांगितल्यामुळे ते झालं आणि त्याच्यामुळे ते नंतर झाल्यावर इतकं छान वाटलं की आपल्याकडून हे कधीच झालं नसते ही गोष्ट. ती पण काकांनी छान करून दिली. अष्टतीर्थ दर्शन आणि सुंदर तो प्रवास इथे मस्त झाला. काकाच करून घेतात एक एक गोष्टी आपल्याकडनं, असं ते सध्या चालू आहे. आम्ही कसे की काकांच्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेतल्यासारखं आहे, फक्त आम्हाला सर्टिफिकेट गजानन महाराजांचं मिळणार आहे. उपासना करून घेणार, चुकलं तर सांगणार. दादा ताई, तुम्ही आम्हाला दोघी जणांनी आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय नाना. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.